बावधन बागड़ यात्रा 2024 सतारा जिले के वाई तालुका में एक सामाजिक, राजनीतिक, सांस्कृतिक रूप से महत्वपूर्ण गांव सोमजई और वैराटगढ़ की पहाड़ी घाटी में स्थित गांव बावधन में पश्चिमी महाराष्ट्र के सतारा जिले की सबसे प्रसिद्ध बावधन यात्रा काशीनाथन चंग भालन की धुन के साथ इस वर्ष 30 तारीख को आयोजित की जा रही है। 350 साल पुरानी परंपरा वाली बावधन की ऐतिहासिक एवं पारंपरिक बागड़ यात्रा ब्रिटिश काल से पहले ही बावधन में होती आ रही है। बावधन गांव की बागड़ यात्रा हर साल फाल्गुन कृष्ण पंचमी यानी रंग पंचमी को निकाली जाती है। हालांकि इसकी तैयारी करीब 1 से 1.5 महीने पहले ही कर ली जाती है। इस बीच इस साल की बागड़ी का फैसला होली पूर्णिमा की रात को हो गया है। बावधन बागड़ यात्रा 2024 के बगटिया बनने पर सम्मानित श्री विकास का काम तानाजी नौले को दिया गया है। वह शेलर वाजी बावधन का रहने वाला है। उनके बड़े भाई वैभव नौले ने अपनी बहन को संतान प्राप्ति के लिए नाथ से मन्नत मांगी थी। वे अपने भाई की मन्नत पूरी करने के लिए श्री विकास कोला के पास बैठे और उन्हें महाराष्ट्र की सबसे बड़ी बावधन बागड़ यात्रा का मानद बागड़ बनने का अवसर मिला है। ये यात्रा शनिवार 30 मार्च 2024 को यानी आज समाप्त हो रही है। बागड़ी श्रीमान विकास तानाजी नौले बागड़ी का निर्धारण कैसे होता है? सतारा के बावधन गांव की यात्रा यानी प्रसिद्ध बावधन की यात्रा कई सालों से कौतूहल का विषय बनी हुई है। हालांकि इस यात्रा के दौरान मुख्य आकर्षक बागड़ी है। हर साल इस यात्रा के दौरान एक व्यक्ति को बागड़ी होने का सम्मान मिलता है। हालांकि कई लोगों के मन में अभी भी सवाल है कि आखिर इस बागड़ी का चयन कैसे किया जाता है। बावधन की बागड़ी होली पूर्णिमा की रात 12 बजे तय की जाती है। ग्रामीण और बावधन बागड़ यात्रा समिति एक साथ मिलकर एक कोल बनाते हैं और बागड़ के नाम की घोषणा करते हैं। ये बोट कल रविवार को लिया गया। इस समय बाईं ओर 5 कौल और दाहिनी ओर 5 कौल हैं, यानी दाहिनी ओर गेहूं है और बाईं ओर गेहूं है। प्रत्येक नवसपूर्त व्यक्ति के नाम पर गभारा में गेहूं बोया जाता है। दाहिनी ओर गिरने वाले गेहूं को गेहूं के रूप में चुना जाता है। इसका अर्थ है कि जिसका नाम दाहिनी ओर होगा उसे हानि होगी। इसके बाद सभी की सहमत से पंच बगड़िया के नाम की घोषणा करते हैं। बावधन बागड़ ग्राम समिति अध्यक्ष रामचंद्र फिसल ने इस संबंध में जानकारी दी है। छत्रपति उदयन महाराज भी आशीर्वाद लेने पहुंचे थे। तब उन्हें पत्रकारों से बातचीत करते हुए क्या कहा, आइए सुनते हैं। श्रद्धेचं प्रतीक बावधनच्या बगाडाला दरवर्षी तुम्ही येत असता, काय सांगाल आज काय साकडं घेऊन आलाय? काय साकड एवढंच की सगळ्यांनी बंधू भावनेने राहिलं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत ते फक्त मनात धरून चालणार नाही, ते आचरणात आणले पाहिजे। तरच हे संपूर्ण हा देश, या देशाची जी परंपरा आहे ती अबाधित राहणार। प्रत्येक जण कोण ना कोणतरी काहीतरी बोलतोय, याच्यापेक्षा संपूर्ण या देशाला अखंड ठेवायचं असेल तर फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची संकल्पना जी आहे ती अबाधित राहिली पाहिजे। प्रत्येक वेळेस आपण बोलतो, कोण प्रत्येकाचे 5 बोट जसे एकसारखे नसतात तसं प्रत्येकाचे विचार वेगळे जरी असले तर प्रत्येकाने कोणी पण असते हे पक्षविक्ष बाजूला ठेवा, प्रत्येकाने जबाबदारीने बोललं पाहिजे। का तर जर आपल्याला संपूर्ण जातीमध्ये तेढ निर्माण करायचं नसेल तर प्रत्येकाने स्वाभाविकपणे स्वतःच्या अंतःकरणातनं बोललं पाहिजे की कसं हे झालं पाहिजे। राजकारणचा भाग नंतरचा, मी राजकारण कधी केलं नाही, करणार पण नाही। आज आलोय बगाडाच्या दर्शनाकरता, ही आमची परंपरा आहे, परंपरा टिकली पाहिजे एवढ्यासाठी। आणि त्याचबरोबर तुम्हाला आपल्याला सांगतो की प्रत्येक कुठल्याही जाती धर्मातला माणूस असेल त्यांचा अभिमान त्या धर्माच्या बाबतीत असणं रास्त आहे। पण शेवटी काय, कुठला धर्म असं म्हणत नाही की असं करा तसं करा तसं करा। एंड कुठं होतं, वर होतं। श्वास कधी थांबल कोणी सांगू शकत नाही। आणि त्यामुळं जेवढं काय आपल्याला या आयुष्यामध्ये लोकांच्या हिताचं, लोकांना एकत्रित करण्याचं जे काय करता येईल तेवढं आपण सगळ्यांनी केलं पाहिजे, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे। महाराजसाहेब, तुम्ही दर्शन घेताना भाजपनं तुम्हाला फसवू नये अशी तुम्ही विनंती करणार आहे का देवाला? आता कारण का आता बघतोय सगळ्यांच्या तिकिटी जाहीर होत आहेत, सगळं होतंय,
अद्यापर्यंत राजघराण्याला अजूनपर्यंत लांब ठेवलेला आहे. एक लक्षात घे, बगाडाचा विषय राजकारण आणू नका. फसवा फसवी, मला वाटतं पिक्चर होता ना फसवा फसवी, तो बघा आणि मग त्याच्यानं. बाळासाहेब शरद पवारांनी काल तुमची स्टाईल केली आहे कॉलर उडवायची साताऱ्यात येऊन. पवार साहेब आहेत ते, तुमची स्टाईल मारली आहे. आता काय माझी स्टाईल म्हणजे काय, तर मी काय करणार. शिवेंद्रराजेंच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही पोस्ट केली महाराज साहेब. पोस्ट केली भाव आहे माझा, करणार. चल बाबांनी एक लक्षात घ्या, देशाची जी परंपरा आहे ती ठीक आहे. पहिली राजेशाही होती, लोकशाही आली, ती आम्ही मान्य केली. पण जी सामाजिक व्यवस्था आहे, लोक या देशातले फार भावनिक आहेत आणि परंपरा पाळणारे लोक आहेत. आज बावधनचा बगाड म्हणजे या संपूर्ण महाराष्ट्र, त्या पलीकडे ह्या संपूर्ण परिसरातलं सगळ्यात मोठं बगाड असतं. आपण करायचं कोणासाठी, कुठंतरी श्रद्धास्थान असलं पाहिजे. त्या अनुषंगाने आज ही संपूर्ण लोक भक्तिभावनेने इथे येतात. कुठंतरी संशोधनाचा भाग म्हणून तुम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे, हे का घडतं, का पंढरपूरची वारीला एवढे लोक जातात, का इकडे जातात. आज ह्याच्यातनं प्रत्येक जणी बोध घेतला पाहिजे की जे आपल्या मनात लोकांची सेवा धर्मचं जी भावना आहे ती प्रत्येकाने मनात आणली पाहिजे. हे त्याच्या मागचं म्हणजे शुभ संदेश आहे. त्याच्या पलीकडे काय बोलणार. साहेब, आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरला, त्या निवडणूक जाऊन देऊ. देवाच्या चरणी काय दादा, तुम्हाला या वर्षीचा मान मिळालाय, काय सांगाल, काय भावना आहेत तुमच्या? मी 2010 साली काळभैरवनाथ मंदिरामध्ये नवस केला होता की मोठ्या बहिणीला मुलगा व्हावा यासाठी. पहिल्यांदा तिला 3 मुली आहेत, त्याच्यानंतर चौथा अपत्य जे आहे मुलगा आहे आणि तो नवस 2011 साली पूर्ण झालेला आहे. आणि तो नवस पूर्ण झाल्यावर आज 2024 साली देवाने आम्हाला प्रसाद दिलेला आहे आणि तो आज आम्ही आनंदाने स्वीकारत आहोत. आणि त्याचं जे आज बावधनचे बगाडचे जे काय ख्यातनाम प्रसिद्ध बावधन बगाड आहे त्याचा होण्याचा मानकरी आम्हाला आज मान मिळालेला आहे. किती वर्षापासून तुम्ही या यात्रेला येता, काय त्याच्याबद्दलचं महात्मा सांगायला? मी साधारण 20 ते 25 वर्षापासून या यात्रेला येतो. हे प्रसिद्ध खूप बावधनचं ख्यातनाम बगाड आहे. श्रद्धा आणि लोकांची भावना, देवावरती खूप श्रद्धा आहे, त्याच्यामुळे हे प्रसिद्ध आहे बावधनचं बगाड. ठीक आहे, ओके. तो हमारे साथ देखते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल चैनल और पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर। आज की खबर में बस इतना ही। वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब कर लें जिससे आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।